आपण ह्या क्षणी? होय देवा, देवा खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणून आलो. माधवा, काही समस्या तर नाही ना? ह्याचा अर्थ काहीतरी समस्या आहे. माधवा, बोला. देवा, देवा म्हटलं तर समस्या आहे आणि म्हटलं तर समस्या नाही. देवा, या शिवलीलेत तुम्ही माझ्यावर जे दायित्व सोपवलं आहे ते मी माझ्या परीने पार पाडतो आहे. प्रधान म्हणून मी माझं दायित्व निभावताना बंधू म्हणून मी माझं कर्तव्य सुद्धा पार पाडत आहे. माधवा, मी हे जाणतो की ह्या शिवलीलेत तुमचे आणि लक्ष्मी देवींचे जे स्थान आहे, जे कार्य आहे ते अनन्य साधारण आहे. आणि आता या शिवलीलेत एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. आख्यानात गंगा पृथ्वीवर कशी अवतरली याची कथा मांडली जाणार आहे. सगळ्यांना ते कळणार आहे आणि कदाचित म्हाळसा देवींना घडलेल्या गोष्टींचा अर्थही लागणार आहे. या आख्यानाचे हेच प्रयोजन आहे हे मला मान्य आहे देवा. कैलासात घडलेल्या सगळ्या गोष्टींचा मी साक्षीदार होतो आणि आता इथे प्रधान म्हणूनही आहे. पण देवा, ज्या काही गोष्टी घडतील त्याबद्दल मला म्हाळसा देवींनी काही विचारलं तर ते मला लपवता येणार नाही. खरं तर ते लपवणं मला कठीण जाईल. माधवा, आता तुमचे मूळ स्वरूप काय आहे हे म्हाळसेलाच काय तर सर्वांना कळून चुकले आहे. अशा वेळी आख्यानात असे अनेक संदर्भ येतील की त्यावेळी कदाचित एका क्षणातच म्हाळसेला सारं काही कळून चुकेल. पण माधवा, त्याबद्दल ती तुम्हाला काही थेट विचारेल असं मला नाही वाटत. कारण तिला ठाऊक आहे की ह्या सगळ्याचा अन्वयार्थ तिला स्वतःलाच काढायचा आहे. गंगेच्या अवतरणाच्या वेळी कैलासात काय घडलं, ती कशी अवतरली, त्याचं पुढे काय झालं, या साऱ्याचा अन्वयार्थ सर्वांना कळावा, केवळ हाच माझा हेतू आहे. आणि प्रामुख्याने म्हाळसा देवी आणि बाणाई यांना. होय माधवा, कारण ही गोष्ट त्या दोघींशी निगडीत आहे. गंगेला श्री महादेवांशी विवाह करायचा होता पण ते शक्य झालं नाही. पण परमनियतीने गंगेला उभयतांच्या आयुष्यात आणलं. मात्र श्री पार्वती देवींना ते आवडलं नाही. त्या दोघींमध्ये वाद झाले. त्याची परिणिती एका शापात झाली. श्री पार्वती देवींनी गंगेला शाप दिला. पण त्या जन्मात पार्वती देवी श्री महादेवांच्या अर्धांगिनी होत्या. मग दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला त्यांच्या आयुष्यात येण्याचा अधिकार का असावा? अगदी योग्य आहे. परंतु हेच जाणून घेण्याची संधी आहे आज. श्री पार्वती देवींनी गंगेला कसं स्वीकारलं हे महत्त्वाचं ठरतं आणि हे आपल्याला सांगण्यासाठी हे आख्यान आहे. मला कळाले. कृपया आपण आसन ग्रहण करावे. याचा अर्थ भविष्यात मी बानूचा स्वीकार करावा असा प्रयत्न आहे. पण ते कदापि शक्य होणार नाही. याच्या मागचे प्रयोजन जर हे असेल तर मला आख्यानाची आवश्यकता वाटत नाही. मी इथे नसलेलंच योग्य ठरेल.
थांब म्हाळसा. तुला काय वाटतं केवळ हाच प्रश्न नाही, तर त्यात तुला स्वतःला शोधायचे आहे. आणि जरी तू इथे थांबली नाहीस तरी आख्यान थांबणार नाही. हे आख्यान सुरूच राहील. म्या एक बोलू का जी? म्या हात हाय म्हणून तुम्ही हातनं जाणार असाल तर जाऊ नका जी. पाहिजे तर म्या जाते, पर हे आख्यान सुरू राहू द्या जी. सगळ्यांसमोर सहानुभूती मिळवणं तुला चांगलंच जमतं, पण तू कुठेही जाऊ नकोस. गडावरच थांब. राजवाड्यात तुला वाट करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे हा. माते, या आख्यानात अशी परिस्थिती आली तर मी मध्यस्थी करणार असे ठरले होते. मी सांगतो की तू पुन्हा आसन ग्रहण करावेस. ते तुझ्यासाठी लाभदायकच ठरेल. कशावरून? माझ्या शब्दावर विश्वास ठेव. देवी, बंधू म्हणून सांगतो, आपण आसनस्थ व्हावे. सदानंद 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 सदानंद. आज या आख्यानाच्या प्रारंभी मी श्री महागणपती यांना आवाहन करतो. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे अशी विनंती करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माझी माता श्री सरस्वती देवी आणि माझे पिता श्री ब्रह्मदेव यांचे आशीर्वाद घेऊन मी आजच्या या आख्यानाला प्रारंभ करतो. माझे आराध्य श्री विष्णुदेव आणि श्री महालक्ष्मी देवी यांना मी नमन करतो. श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी यांना मी नमस्कार करून घडून गेलेला काळ उभा करण्याचा प्रयत्न करतो. गीता गंगा च गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तकेशिनी अर्थमात्रा चिदानंदा भवगधी भवनाशिनी वेदत्रयी परानंदा तत्वार्थ ज्ञानमंजरी इत्येतानि जपेन् नित्यं नरो निश्चल मानसः ज्ञानसिद्धिं लभेत् शीघ्रं तथान्ते परमं पदम्. जन्मात पार्वती देवी तुमच्या अर्धांगिनी होत्या. मग तुम्ही तुमच्या आयुष्यात परस्त्रीला स्थान का दिले? खरं तर सुखी संसारात कोणत्याही परस्त्रीला प्रवेश का द्यावा? मला हे मान्य नाही.